गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशी आहात सगळी? मी नाही आज बरी. मला नाही का खूपच आजारी झाल्यासारखं झालं आहे. आजारी पडली मी. ताप पण आला आहे. डोकं पण लय दुखतंय. डोळे बघा ना कसले बेकार सुजले माझे. बाप रे, लय कंटाळा आला आहे बेकारच. तरी चला सुरुवात तर करायला लागेल. उठलं आहे म्हणल्यावर ऑफिसला तर जायला लागेल. काल ऑलरेडी सुट्टी झालेली होती आपली. एक तर टेन्शन एवढं झालं आहे ना की झोपच लागत नाही कसलीच. आपण एखाद्या व्यक्तीला किती जीव लावतो ना, बाप रे, एवढं जीव की आपल्याला त्या व्यक्तीशिवाय दुसरं काही दिसतच नाही. आणि एवढं सगळं करून पण एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला नाही का आपले एक्सपेक्टेशन पूर्ण करत नाही किंवा आपल्याला व्हॅल्यू झिरो देतो ना, त्यावेळेस जी फिलिंग असते ना त्याच्यामुळं रात्री झोपच लागत नाही. तो विचार करून 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 तसंच विचार करून करून झोप तर काही माझी झाली नाही. म्हटलं जाऊ द्या आता. असं नाही तसं आपल्याला जगणं तर आहेच नाही का. उठलंय म्हणल्यावर आता ऑफिसला तर जायला लागलच. मग म्हटलं आता काय तर टिफिनचंच नियोजन केलं पाहिजे. मग टिफिन करायचं म्हटल्यावर आता भाजी काय करायची हा विचार घेतलं. मस्त टमाटर आणि कांद्याची चटणी करायला टमाटर काढले फ्रीजमधनं. टमाटर काढून बघितले, टमाटर घेतले 3-4 आपले मस्त ठेवले. आणि आत्ता मिरची शोधायला आली मी फ्रीजमध्ये. मिरची आणि कांदे घेऊन गेली आता किचन कट्ट्यावर. चला झाली सुरू. मग काय ठेवलं. पण एवढं सगळं बनवताना पण डोक्यात एवढाच विचार की आपण चुकतोय तरी कुठं नेमकं काहीच कळलं नाही. एवढं आपण एखाद्याला किती एफर्ट देतो, बाप रे, एवढं एफर्ट की नाही का काही सुचनच त्या व्यक्तीशिवाय. एवढं सगळं करून पण काहीच होत नाही. काही म्हणजे काहीच नाही. म्हणून काहीतरी चालू ठेवायचं म्हणून चाललंय. दिवस ढकलायचं चाललंय. चेहऱ्यावर पण माझ्या ते जे स्ट्रेस असतं ना, तो स्ट्रेस हळूहळू दिसायला लागला आहे. स्ट्रेस दिसल्यामुळं नाही का ते चेहऱ्यावरचा फ्रेशनेस पण गेला. आपलं जाऊ द्या म्हटलं, जे असेल ते असेल, बघता येईल परत. आपले घेतले कांदे बिंदे चिरायला. मस्त कांदे चिरले आणि आपलं कांदे टमाटर चिरून मस्त रेडी झाले. मग टाकली जिरे टाकून फोडणी दिली भाजीला. कांदे बिंदे टाकले. मस्त हळूहळू त्याला फिरवलं. गॅस जरा स्लोच ठेवली. म्हटलं करपायला नाही पाहिजे, करपलं की ते भाजी काही चांगली लागत नाही. म्हणून ते आपलं हळूहळू हळूहळू त्याला फिरवत बसली. करपलं नाही पाहिजे म्हणून. चाललंय आपलं हळूहळू हळूहळू काम. पण डोक्यात विचार तर कंटिन्यू आहेच, त्याला तर काही सुट्टी नाहीच. मग आता गॅस केली स्लो आणि गेली म्हटलं पाणी बघायचं, पाणी भरायचं. पाणी भरायला गेली तर घ्या नळाला पाणीच नाही, टाकी रिकामी. सुरुवातच दिवसाची अशी बेकार झाली ना, काही कळा नाहीच आता. मोटर बिटर लावली आणि एवढं तर कळलं की सुरुवातच एवढी घाणेरडी झाली आहे म्हणल्यावर दिवसाची तर वाटच लागणार आहे. वर गेली, वर जाऊन बघते गॅस स्लो ठेवून पण आता भाजी तर करपलीच. टमाटरची चटणी दिसती का काळी झालेली थोडीशी खालून. झाली, जाऊ द्या म्हटलं आता जे आहे जसं आहे तसं. गॅस केली बंद. चहा पण माझी शिजली होती. त्यानंतर आपलं कणिक पण मळून झालं होतं. ही बघा सरप्राईज. आज किट्टू मॅडमला उठवायचं काही एफर्ट तर लागला नाही बाबा आपल्याला. पण मेन एफर्ट तर आता आहे. मॅडम म्हणताय मी काही आंघोळ करत नाही, तू जा आंघोळीला आधी आणि त्यानंतर मी आंघोळ करते. आंघोळ करायला ती काही यायलाच तयार नव्हती. त्यानंतर किट्टूला पटपट पटपट आवरलं. किट्टू घुसती मोबाईलमध्ये. मला व्हिडिओ बघू दे आधी, तू काय करती. मग तिला म्हटलं किट्टू थांब, तुझं आवरून देते, मग तुला मोबाईल देते छान कक्कनी बघायला. कक्कनी म्हणजे कोकोमेलन. तिला पटपट पटपट आवरलं. तिचं काय डोक्यात की मला नाही का असं वर केस बांधून पाहिजे. तिला म्हटलं थांब, मी तुला केस बांधून देते, पहिले तुझी केस आहे ना ओले आहेत. तेव्हापर्यंत तिचे केस बिस मस्त आवरले. मग झाली ग्रँड एंट्री किटूची. नानू. किटूसाठी नानू म्हणजे तिचं जग. तिला नानू असली की तिला काहीच पाहिजे नाही. तिची नानू म्हणजे ही माझी मम्मा. मग आम्ही मस्त आवरून घेतलं आणि निघालो स्कूलला. तरी तिचं नानू चालली मी, नानू चालली मी, असं करत करतच किटूचे नखरे बघा 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 कसली क्यूट क्यूट दिसते माझी बाबू. असं नखरे करत करतच आम्ही निघालो स्कूलला. तिला स्कूलला सोडून मला जायचं होतं ऑफिसला. मग मी पण माझ्या ऑफिसला निघाली. झंग 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 झंग. चला, आतापर्यंत मी माझ्या एक व्लॉगमध्ये पण माझं ऑफिस नाही दाखवलं ना. चला मग मी आज तुम्हाला माझं ऑफिस दाखवते. ही बघा माझी कर्मभूमी ढोणे कियाचं शोरूम आहे ही. इथे मी सेल्सला काम करते. मग आम्ही आलो शोरूमला. ही बघा दनी कसली हवा करत आली.
अयो स्वॅग बघा मॅडमचा. दुपारी आम्ही मस्त लंचमध्ये बिर्याणी मागवली. ही आमची गौरी वसड वसड खाती आणि धनी म्हणती मला कोणी काही दे नाहीच. मग सगळं आवरून निघाली घराकडे. संध्याकाळी दिवसभर जेव्हापर्यंत फ्रेंड्स असतात ना सोबत तेव्हापर्यंत काहीच वाटत नाही, पण संध्याकाळी जेव्हा मी एकटी असते ना तेव्हा माझं मन मला खायला उठतं की का माझ्यासोबत सारखं असं होतं. मी कोणाचं तर एवढं काही वाईट केलेलं नाही, पण सारखं माझ्यासोबतच सारखं वाईट का घडतं हा प्रश्न मला पडतो. ते एकटं एकटं फील होत होतं. म्हटलं थोडं तरी जाऊन एकदा मनाला शांत करूयात आणि जरा कॅनलला जाऊन बसते. छान एकदम शांत वातावरणात जाऊन आहे ना कॅनलला बसली एक 10-15 मिनटं आणि मग निघाली आपल्या किटूकडे, माझ्या बाबूकडे. मग गेली, किटूला घेतलं आणि किटूला घेऊन निघाली. तर पहिले रोजचं तिचं पहिलं काम चॉकलेट किंवा आईस्क्रीम. आमच्या मॅडम कन्फ्यूज आहे, चॉकलेट घेऊ आईस्क्रीम घेऊ. म्हटलं तिला दोन्ही घे ग, तुला काय घ्यायचं आहे घे. मग ती म्हटली मला एक चॉकलेट दे आणि मला आईस्क्रीम पण दे. मग ती एक आईस्क्रीम घेतली, मला एक आईस्क्रीम घेतली आणि आम्ही आईस्क्रीम घेऊन निघालो. तिला एक स्टिकर पण आवडलं, ते स्टिकर पण तिने घेतलं. स्टिकर घेऊन आम्ही निघतच होतो तर ती म्हटली थांब मला गाडीला नाही, पहिले मला चेहऱ्याला लावू दे. मग तिने चेहऱ्याला लावलं, चेहऱ्याला काही चिपकलंच नाही. मग तिने गाडीला लावलं, गाडीला पण ते चिपकलं नाही. ते धुळीमुळे चिपकत नाही ना. पण बघा आमची बाबू किती मेहनत करती. कुटाने करायला पण मेहनत लागते बघा. लावती पण ती पण पडलं. मग तिला म्हटलं की तू घरी चल, घरी गेल्यानंतर तुला कुठं चिपकवायचं आहे ना तिथं चिपकव. मग आम्ही घरी गेलो. मग घरी गेल्यानंतर तिला आठवण आली तिच्या फ्रेंडची. ती म्हणली मम्मा तुझ्या व्हिडिओमध्ये माझ्या फ्रेंडला घे ना. मग म्हटलं ठीक आहे चल तुझ्या फ्रेंडला आवाज दे. मग तिच्या फ्रेंडला आवाज दिला. तिने वाजवलं शिव शिव शिव. मग हे बघा तिचं क्यूट फ्रेंड शिवांश, एकच नंबर. त्याच्या गालाला होती बघा माझी पोरगी कसली अगं. ती आलं मस्त क्यूट बाहेर त्याच्या घरी तिला सोडलं आणि मी निघाली बाहेर. सगळं आवरून जेव्हा घरी आली ना तेव्हा एकच शांत विचार केला, जे होईल ते बघितल्या जाईल, पुढच्या पुढे देव आहे ना बघायला. बास आता शांत झोपायचं आणि जे होईल ते बघू पुढं. बाय बाय, भेटू उद्या. गुड नाईट.